नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की बीसीए नंतर प्लेसमेंट कशी मिळवायची. बघा, हाऊ टू गेट प्लेसमेंट आफ्टर बीसीए. तर जर तुमचंही बीसीएस करत असाल किंवा बीसीएस झालं असेल तर बीसीए नंतर तुम्ही कशी प्लेसमेंट मिळवणार, तर याच विषयी आपण आज बघणार आहोत. त्यामध्ये वेगवेगळ्या स्टेप्स आहेत, त्या कशा आहेत, काय आहेत, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सगळ्यात आधी जे मॅटर करतं जेव्हा पण तुम्ही प्लेसमेंटसाठी जाता बीसीए नंतर, तर तिथे मॅटर करतं तुमचं टेक्निकल स्किल. तर बघा, टेक्निकल स्किल मध्ये काय, जे पण तुमचे फंडामेंटल्स असतात, जसं की तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत, जावा, सी प्लस प्लस किंवा पायथॉन या येणं गरजेचं असतं, किंवा वेब डेव्हलपमेंट जे असतं त्यामध्ये मग HTML, CSS, जावा स्क्रिप्ट आहे, हे येणं गरजेचं असतं. जर तुम्ही हे पक्क केलं तर तुम्हाला प्लेसमेंट मिळण्यास सोपं जातं. त्यामध्ये पण परत तुम्हाला स्पेशलायझेशन सुद्धा करू शकता. जसं आता स्पेशलायझेशन करणं म्हणजे काय, तर बघा, जेव्हा पण तुम्ही बीसीए करता त्याच्यासोबत तुम्ही काय करायचं, 2 किंवा 3 महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स करू शकता. मग तो डेटा सायन्स मध्ये करू शकता, किंवा सायबर सिक्युरिटी असेल, क्लाउड कम्प्युटिंग असेल, किंवा वेब डेव्हलपमेंट मध्ये करू शकता, पायथॉन मध्ये करू शकता. सर्टिफिकेट कोर्स 2 ते 3 महिन्यांचा असतो आणि त्याची फी पण जास्ती नसते. 4-5 हजारामध्ये तो कोर्स होत असतो. तर त्याचा जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता किंवा प्लेसमेंटसाठी जातं तेव्हा ते सर्टिफिकेट खूप कामी येत असतं तुम्हाला, तर ते तुम्ही करून ठेवू शकता. त्यानंतर बघा, स्टे अपडेटेड. बघा, सध्या काय होतं की जे पण टेक्नॉलॉजीचे रिलेटेड फील्ड आहे, कम्प्युटर सायन्स किंवा IT सेक्टर, हे दररोज चेंज होत आहे. म्हणजे दररोज नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी आहे, तिथे तुम्हाला अपडेटेड राहायचं आणि त्या टेक्नॉलॉजी विषयी शिकत राहायचंय. त्यानंतर बघा, ते तर झाले टेक्निकल स्किल की जे तुम्हाला येणं गरजेचं होतं, जसं की प्रोग्रामिंग लँग्वेजेस वगैरे. त्यानंतर येतं सॉफ्ट स्किल, हे पण तितकेच गरजेचं आहे. बघा, सॉफ्ट स्किल मध्ये काय की तुमचं कम्युनिकेशन जे आहे ते पण तुमचं चांगलं असलं पाहिजे. जेव्हा पण तुम्ही दुसऱ्यांशी बोलता वगैरे. आता बीसीए नंतर जास्ती जर कंपन्या ज्या असतात त्या प्रोजेक्ट वरती काम करतात, म्हणजे क्लायंट येतील, तुम्हाला प्रोजेक्ट देतील, तर त्या क्लायंट सोबत कसं कम्युनिकेट करायचं त्याचं ते तुम्हाला स्किल आलं पाहिजे. त्यासाठी कम्युनिकेशन स्किल जे आहे ते तुमचं चांगलं असलं पाहिजे. त्यानंतर बघा, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे एक स्किल खूप महत्वाचं असतं जर तुम्ही IT फील्डमध्ये जाण्याचा विचार करत असाल. तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल जे आहे तुम्हाला डेव्हलप करावं लागेल. त्यासाठी तुम्ही कॉम्पिटिटिव्ह प्रोग्रामिंग वगैरे असेल त्याची प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर बघा, टीम वर्क. बघा, आता मी जसं प्रोजेक्ट सांगितलं की IT फील्डमध्ये जास्ती तर काम जे आहे प्रोजेक्ट वरती चालत असतं. तर प्रोजेक्टमध्ये तुम्ही फक्त एकटे नसता, त्यामध्ये खूप जण असतात आणि त्यामध्ये तुम्हाला टीम वर्क मध्ये काम करायचं असतं आणि ते काम तुम्हाला करता आलं पाहिजे. ते पण कोलॅबोरेटिव्ह इफिशियंटली करता आलं पाहिजे. म्हणजे जे पण तुमचं कोलॅबोरेशन असेल टीम वर्क मध्ये, टीम सोबत, तर ते चांगलं असलं पाहिजे. तुम्हाला जे पण काम असेल की त्याचा जो गोल असेल, जो पण तुमचा टीमचा गोल असेल, तो चांगल्या पद्धतीनं अचीव्ह झाला पाहिजे. त्यासाठी टीम वर्क मध्ये जे स्किल लागतं तुम्हाला, ते पण चांगलं असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर बघा, इथे प्रिपरेशन आणि ऍडिशनल टिप्स या दोन्ही पण आहेत. तर प्रिपरेशन मध्ये बघूया. बघा, आता जे आहे तुम्हाला बीसीए नंतर तुमचा जो रिझ्युमे आहे किंवा पोर्टफोलिओ जो असतो तो चांगला करायचा आहे, की जो तुम्हाला दाखवता आला पाहिजे. बघा, जसं मी सर्टिफिकेट कोर्स सांगितला, तुम्ही सायबर सिक्युरिटी मध्ये, पायथॉन मध्ये करायचा, तर तो तुम्ही रिझ्युमे मध्ये दाखवू शकता. तिथे दाखवू शकता की हो, माझं हे सर्टिफिकेट कोर्स झालेला आहे. त्याचा खूप इफेक्ट पडतो जेव्हा पण तुम्ही प्लेसमेंटसाठी जाता. किंवा पोर्टफोलिओ बनवू शकता त्याचा, की तुम्ही कोणकोणते प्रोजेक्ट बनवलेले, कोणकोणते कोर्स केलेले. तुम्ही वेबसाईट बनवू शकता ना. आणि बघा, सध्या एआयच्या मदतीने वेबसाईट बनवणं 5 मिनिटात होऊ शकतो. म्हणजे एआयच्या मदतीने 5 मिनिटात तुमची पोर्टफोलिओची वेबसाईट क्रिएट करू शकता तुम्ही. तर ते पण करू शकता. त्याचा खूप फायदा होत असतो जेव्हा पण तुम्ही इंटरव्ह्यूला वगैरे जाता. त्यानंतर बघा, प्रॅक्टिस ॲप्टिट्यूड टेस्ट हे खूप महत्वाचं आहे. ॲप्टिट्यूड टेस्ट खूप महत्वाची असते. जेव्हा पण इंटरव्ह्यू घेता तेव्हा ॲप्टिट्यूड टेस्ट तुमची घेतली जाते. कोणतीही कंपनी असेल तर तिथे ते घेतात. तर त्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत विचारल्या जातात, त्यामध्ये टेस्ट केलं जातं. तर तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायची. तुम्ही ऑनलाईन पण करू शकता. बऱ्याचशा वेबसाईट ज्या आहेत त्या ॲप्टिट्यूड टेस्ट तुम्हाला प्रोव्हाईड करत असतात, मॉक टेस्ट ज्या असतात त्या. आणि त्यानंतर बघा, इंटरव्ह्यू स्किल. तर बघा, IT सेक्टरमध्ये ना, तर सगळ्यात महत्वाचा जर पॉइंट कोणता असेल तर तो असतो इंटरव्ह्यू. तर बघा, जेव्हा पण तुम्ही डिग्री घेऊन जेव्हा जातात तेव्हा इंटरव्ह्यू मध्ये ठरतं की तुम्हाला जॉब द्यायचा आहे का नाही. आणि तुमचं जे पॅकेज असतं ते पण त्या इंटरव्ह्यू मध्येच ठरवलं जातं. तुम्ही जर जेवढं चांगलं इंटरव्ह्यू द्याल तेवढं तुमचं पॅकेज जे आहे ते वाढत जातं. तर सगळ्यात आधी जे तुम्हाला त्याची तयारी करायची आहे की इंटरव्ह्यू तुमचा चांगला झाला पाहिजे.
त्यासाठी तुम्ही मॉक इंटरव्ह्यूज देऊ शकता. जर तुम्हाला समजा कॉलेजमध्ये किंवा तुम्हाला टीचर नसेल तर तुम्ही काय करू शकता, तुमचे जे फ्रेंड्स असतात तर त्यांना सांगू शकता की तू मला प्रश्न विचार, मग मी त्याचं उत्तर देईल. अशा प्रकारे तुम्ही मॉक इंटरव्ह्यूज सुद्धा घेऊ शकता. जर कोणी नसेल तर मित्राच्या मदतीनं घेऊ शकता. पण इंटरव्ह्यूची तयारी एकदम बेस्ट करायला पाहिजे, तर तुमचं जे प्लेसमेंट आहे ते एकदम सहजरित्या होत असतं. आणि त्यानंतर बघा ॲडिशनली टिप्समध्ये जर बघितलं ना, इंटर्नशिप ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बघा, जर तुम्हाला इंटर्नशिप मिळत असेल, बघा आता ती पेड इंटर्नशिप नसेल मिळत तरी पण चालेल. जर नॉलेज भेटत असेल, तर तुम्ही पेड नसेल पण इंटर्नशिप तरी करू शकता. स्वतःच्या खर्चानं इंटर्नशिप करा, पण करा. कारण इंटर्नशिप काय होतंय, की आता बरेच कंपनी काय करत आहे, त्या काय म्हणतात, की तुम्हाला एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. बघा, आता तुम्ही BCA करताय. BCAच्या नंतर जॉबला जायचंय. पण तुमच्याकडे आता BCAच्या आधी तुम्ही एक्सपिरियन्स कुठे घेतलेला आहे कंपनीमध्ये? ते एक्सपिरियन्स नाही. कंपन्या काय म्हणतात, तुमच्याकडे एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. तर मग अशा वेळेस जी इंटर्नशिप आहे, ती खूप महत्त्वाची ठरते. आणि काय होतं, की इंटर्नशिपचं जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल, तर मग त्या कंपन्या तुम्हाला घेण्यास राजी होतात. त्या काहीही म्हणत नाही मग. कारण त्यांना माहिती की यांनी इंटर्नशिपचा जो एक्सपिरियन्स आहे तो घेतलेला आहे, तर तिथे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर बघा, स्टार्ट अर्ली. आता बघा, मी जसं सांगितलं की तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे जे स्किल असतं ते चांगलं असतं. तर हे तुम्हाला जेव्हा तुम्ही चालू करता, समजा BCA करत आहात, तेव्हाच तुमचं जे तयारी आहे इंटरव्ह्यूची वगैरे, तर ती तुम्ही चालू करायची आहे. असं नाही म्हणायचं की मी फर्स्ट इयरलाच आहे, मी आतापासून इंटरव्ह्यूची तयारी का करू? तर तसं नाहीये. तुम्ही फर्स्ट इयर पासून इंटरव्ह्यूची तयारी करा. जे पण तुमचे सब्जेक्ट असेल, खास करून DSA बघा, डाटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम जो सब्जेक्ट आहे, हा एक चांगल्या पद्धतीनं तुम्ही याला करायचंय, शिकवून घ्यायचे. कारण सगळ्यात जास्ती क्वेश्चन जे असतात इंटरव्ह्यूमध्ये DSAच्या रिलेटेड असतात. डाटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. तर याची तयारी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं करा फर्स्ट इयर पासूनच. आणि इंटरव्ह्यूची पण तयारी तुम्ही चांगल्या पद्धतीनं करा. तर तुमची जी प्लेसमेंट आहे, ती एकदम सहजरित्या होईल. तिथे तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. तर ह्या काही टिप्स होत्या, ज्याद्वारे तुम्ही चांगलं प्लेसमेंट मिळवू शकता. आणि याच्या रिलेटेड जर काही डाऊट किंवा क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता. तिथे पण नेहमी तुम्हाला रिप्लाय देत असतो.